गुड मॉर्निंग मंडळी सर्वांना. आता सध्या राहुल यांची नाईट चालू आहे, तर मग सकाळी चहा चपातीचाच नाश्ता करतात. इकडं आंघोळ वगैरे उरकून देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर इकडे चपातीचं पीठ मळून घेतलं. त्यानंतर इकडं गरमागरम चपात्या, चहा चपातीच खाता, दुसरं काही खात नाही ते. इकडं गरमागरम चहा चपाती बनवून घेतली. थंडीच्या मोसममध्ये गरम गरम खाण्याची मजा काही वेगळीच असते. पटापट इकडं बनवून घेतलं. सकाळी खूप घाई असते, दूधवाला येतो, त्यामध्येच हे स्वयंपाकाची घाई, नाश्त्याची घाई, लगेच तिकडं प्रिशा पण उठून जाते. बघा इकडं दूधवालाला पटपट दूध वगैरे गरम करायला ठेवलं आहे. इकडं मखाने थोडे राहिले होते, म्हटलं चला हळदीमध्ये करून देऊ. तेल टाकलं, थोडी चिमूटभर हळद आणि मखाने टाकले, थोडेफार खुसखुशीत भारी लागतात. इकडं दूध पण तापवून झाले, गॅस बंद करून घेतला. मखाने पण छान झाले होते. एका डब्यात स्टोअर करून ठेवले, प्लास्टिकच्या छोट्या डब्यामध्ये. चप्पलच घालते सध्या थंडीमुळे, पाय खूप गारठतात, फरची पण खूप गार असते. इकडं आमची डुडी डमडम लागलेलं होतं. इकडं सर्व उरकल्यानंतर मी माझं सकाळचं मॉर्निंग ड्रिंक पिऊन घेतलं. लिंबू पाणी गरम चांगलं लागतं प्यायला. हेच पाणी जर उन्हाळ्यात पिलं तर नकोशी होतं, पण थंडीचं भारी वाटतं. इकडं प्रिशू पण उठली होती, तिची आंघोळ वगैरे घातली. मी तिला डुडी डमडम लावून दिलं. तोपर्यंत तिच्यासाठी नाश्ता बनवून घेतला, अंड्याची पोळी तर काही खाल्ली नाही, अर्धीच खाल्ली. त्यानंतर खाऊन वगैरे झाल्यावर तिला म्हटलं चल आता उन्हात जाऊ. थोडा वेळ तिला उन्हात घेऊन गेले, बाहेर फिरवलं इकडं तिकडं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय मंडळी.